हॅलो, नमस्कार. हॅशटॅग रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काय मग मटण सुक्क्याचा व्हिडिओ पाहिला की नाही अजून? 31 येतोय, पाहून घ्या. आणि हा भाग 2 म्हणजे चिकन उकड. येस, आज आपण बनवणार आहोत स्पेशल अशी चिकन उकड. त्यासाठी लागणार आहे साहित्य. हे चिकन घेतले अर्धा किलो. त्याला मी हळद, मीठ आणि धणेपूड लावून ठेवलेलं आहे. वाटण्यासाठी लागणार आहे आपल्याला आलं, लसूण, दालचिनी, मिरी आणि थोडीशी कोथिंबीर. फोडणीसाठी लागणार आहे तूप, दालचिनी, तमालपत्र, स्टारफूल आणि लवंग. चला कृतीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मिक्सरला वाटून घेऊया. त्यासाठी लागणार आहे आलं, लसूण, दालचिनी आणि मिरी, 9-10 मिरे घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर. या सर्व गोष्टींचं वाटण काढून घेऊया. कुकर तापत ठेवलाय. त्यात आपण घेतलेले 2 चमचे तूप आणि थोडंसं तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम होतंय. तेल गरम झालं की फोडणीमध्ये लवंग, स्टारफूल, दालचिनी, आणि तेजपत्ता याची फोडणी करायची. गरम मसाले चांगले परतले गेले की आपण वाटण काढलं होतं लसूण, आलं, कोथिंबीर, मिरी आणि दालचिनी याचं वाटण टाकून घ्यायचं. वाटण चांगलं गरम झालं की मग आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन त्याच्यावरती टाकून छान असं परतून घ्यायचं. चिकनला छान पाणी सुटलंय. आधी 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं चिकन. आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून चिकन शिजायला ठेवूया. हे चिकन जर त्याच्या स्वतःच्या पाण्यात जरी शिजवलं तरी उकड खूप छान होते. पण घरी लहान मुलं असतील तर यासाठी तुम्ही अर्धा ग्लास पाणी ॲड करू शकता की लहान मुलांना त्याचं सूप देता येईल.
तर आपण आता गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि झाकण लावून ह्याच्यात 3-4 शिट्ट्या करून घेणार आहोत। पाहूया आता मटण शिजले का आपलं। चिकन शिजलंय। झाली आपली उकड तयार आणि आपली प्लेट सुद्धा तयार आहे। आहे की नाही सोपी रेसिपी? कशी वाटली मग चिकन उकडची रेसिपी? चला मग पार्टीला सुरुवात करा आणि हो #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला पण नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। चलो बाय बाय।